नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आहे एक गावरान लज्जतदार एकदम मस्त रेसिपी, झणझ झणझणीत पद्धतीची आंबाड्याची भाजी. एकदम सगळ्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये बनणारी एकदम सिंपल अशी रेसिपी. याच्यात सगळ्यात पहिले मी आंबाडी आणली, स्वच्छ धुवून थोडीशी सुकवली आणि नंतर त्याला बारीक बारीक तुकडे तयार केले आणि एका कढाईमध्ये डायरेक्ट आंबाड्याची भाजी, याच्यामध्ये कुकरचा वापर केलेला नाही आहे, डायरेक्ट आंबाड्याची भाजी, थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, थोडीशी थोडेसे तांदूळ आणि थोडीशी तूर डाळ, हे तिन्हींचं मिश्रण भिजवलेलं आहे. हे टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, त्याला डुबेल एवढं पाणी टाकून ते अगदी वरती शिजवलं, म्हणजे गॅसवरती डायरेक्ट कढाई ठेवून शिजवली. ही पारंपरिक पद्धतीची भाजी बनली. कारण की जुन्या काळात कढाईमध्ये डायरेक्ट शिजवूनच बनवायचे. आजकाल आपण कुकरचा वापर करतो, पण कुकरच्या वापराने एवढी टेस्ट होत नाही. या पद्धतीने अगदी मंद आचेवर इतकी सुंदर शिजवली आणि नंतर झणझणीत एक फोडणी दिली लसणाची, लसूण आणि मिरची आणि तिखट. त्याच्यानंतर तिला चांगलं घोटून घेतलं आणि अजून एक सेकंड फोडणी त्यात टाकली. या प्रकारे आंबट गोड, त्याच्यामध्ये थोडासा गुळ पण टाकलेला आहे, आंबट गोड अशी पारंपरिक पद्धतीची सिंपल अशी आंबाड्याची भाजी तयार. धन्यवाद.